नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट आणि IVF कन्सल्टंट, सातारा. गोष्ट जवळजवळ 14-15 वर्षापूर्वीची आहे. पण अगदी सगळं धूसर होण्याआधी थोडंसं बोलावं, थोडंसं सांगावं असं वाटलं, म्हणून आज मी बोलतेय. साधारणपणे लग्नानंतरचा पहिला सण, पहिली दिवाळी, पहिला सण अशा गोष्टी आमच्या बाबतीत म्हणजे मेडिकलला असणाऱ्या लोकांच्या बाबतीत खूप अपूर्वाईने होतातच असं नाही. कारण मग पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्या एक्झाम्स, काम, ड्युटीज यामध्ये आम्ही अडकलेलो असतो. असो, माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षाला मला अनायसे चुकून संक्रांती दिवशी ऑफ कॉल आला, म्हणजे सुट्टी आली. कारण सणासुदीची सुट्टी म्हणजे रेसिडेन्सीमध्ये अगदीच दुर्मिळ. मग काय, आमची स्वारी एकदमच खुश. कारण लग्नानंतर साधारण माझी ही तिसरी संक्रांत होती की माझ्यासाठी, पण ती पहिलीच होती कारण त्या पहिल्याच संक्रांतीला मी घरी होते. सासूबाई मुंबईतच असल्यामुळे त्यांच्या हातची भोगीची भाजी आणि संक्रांतीच्या पोळ्यावर ताव मारता येणार म्हणून मी आपली खुश होते. घरी पोहोचल्यानंतर आईंना सांगितलं, मला संक्रांतीला ह्यावेळी सुट्टी आहे बरं का. त्याही खुश होऊन म्हणाल्या, मग ह्यावेळी तूही माझ्याबरोबर मंदिरात चल ओवसा घेऊन. मीही अगदी खुश, कारण रोजच्या माझ्या रुटीनमधून साडी घालणं, नटणं थटणं ह्या गोष्टी अशक्यच. सो मीही खुश, कधी नव्हे त्या साड्यांना पण थोडंसं वारं लागेल. मी तर एकदम झक्कास प्लॅन केला. छान सुंदर साडी घालून नटून थटून जायचं. वरळीहून ठरल्याप्रमाणे आम्ही दोघी एका मंदिरात कुर्ल्याला गेलो. कुर्ल्याला जायचं कारण तिथे आमची बबी मावशी आणि ठबी मावशी राहायची. सो विठ्ठल रुक्मिणीचं अगदी मोठं मंदिर आणि त्या मंदिराच्या आतमध्ये परिसरातच अजून एक 10-12 अशी छोटी मंदिरं, अनेक देवांची. आईंनी आधीच ओवशाची तयारी केली होती. हळदी कुंकू, ओवशासाठी लागणारा ऊस, ओला हरभरा, गाजर, बोरं, तिळगुळ अशी सर्व सामुग्रीची अगदी सर्व तयारी त्यांनी केली होती. मंदिरामध्ये गेल्यानंतर साधारणपणे 500-600 बायका, सगळ्या सुवासिनी, नख शिखांत सजलेल्या, काठापदराच्या साड्या, ठसठशीत कुंकू, नथी, गजरे, काय वर्णावे. चेहऱ्यावरचा प्रत्येकीला भेटून होणारा तो आनंद, सगळंच अपूर्वाई, सगळंच अगदीच भन्नाट. मीही आमच्या आई, ठमी मावशी व बबी मावशी यांच्या मागे मागे जात होते. त्या जसं सांगत होत्या तसं अगदी करत होते. म्हणजे पहिल्यांदा मुख्य मंदिरात म्हणजे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये मी हळदी कुंकू वाहिलं. मग ओवशाचं सामान की देवाच्या पायाच्या इथे ऊस, तो तिळगुळ, ओला हरभरा, गाजर, अगदी जे प्रत्येकातलं एक मी देवाच्या पायी वाहिलं. मी बिचारी बापडी विठ्ठल रुक्मिणीच्या पायावर डोके ठेवते न ठेवताच पुढे कधी ढकलली गेले त्या एवढ्या गर्दीमध्ये माझं मलाच कळलं नाही. थोडीशी नाराजच झाले होते, कारण ती गर्दी, ते पायदळी त्या उसाला, त्या तुळगुळाला तुडवणं. पण तो बायकांचा उत्साह बघून त्याच्याकडे मी थोडासा कानाडोळा केला होता. पण नंतर तिथे असलेल्या प्रत्येक 10-12 मंदिरांमध्ये हीच परत रिपीट क्रिया. जिथे दरवाजा बंद तिथे तर बाहेरूनच आम्ही ऊस, गाजर, तो ओला हरभरा दरवाजातूनच देवाच्या पायाशी वाहणं सुरू होतं. खरं तर देवाच्या पायाला त्या टिपत होत्या. जरीची सिल्क साडी, घामाच्या धारा आणि अन्नाची होणारी नासाडी खूप मला काही मनाला भावली नाही. पण यथायोग्यपणे सर्व सोपस्कर संपून मंदिरातून बाहेर पडलो. वरळीसाठी निघणार तितक्यात ठमी मावशी आम्हाला म्हणाली, घरी चला, आमच्याकडे नंतर ही कशाला येईल. मग आमचा दौरा ठमी मावशीच्या घराकडे वळला. पटकन चहाचं आदण ठेवलं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि हळूच बबी मावशी मला म्हणाली, अगं तू स्त्रीरोग तज्ज्ञ होतीये ना, मला जरा त्रास होतोय, अगदी थोडंसं अंगावरून पांढरं जातंय, काही गोळ्या औषधं देते का लिहून मला. मीही अगदी आपुलकीने आणि प्रामाणिकपणे प्रत्युत्तर दिलं,
अहो मावशी, फक्त अंगावरून पांढरं जाणं म्हणजे एक गोळी असा काही प्रकार नसतो. सविस्तरपणे आतूनची तपासणी करणं तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही या माझ्याकडे, मी करून देते. आपण सगळे तपास करून घेऊ. मला म्हणाली, अगं वेळ कुठे मिळतो? कल्याणहून तुझ्या वरळीकडे यायला किती दूर येते? खूप लांब आहे बाई तुझं. मग मी म्हणाले, मग जवळच्या एखाद्या गायनेकोलॉजिस्टला दाखवलं तरी चालेल, मला रिपोर्ट कळवा. ह्या संभाषणानंतर तीही पुढे काही बोलली नाही आणि मीही चहाचा वाफाळलेला कप समोर बघून पुढचा संवाद न वाढवता एक मस्त चहाचा झुणका घेतला. रात्री घरी आल्यानंतर साडी एकदाशी उतरवली आणि सुटसुटीत टी शर्ट आणि ट्राउझर घालण्यानंतरचा आनंद वाहवा. पुरणपोळीचं जेवण करता करता आई म्हणाल्या, ह्यावेळी रेश्माने छानच संक्रांत पुजली हो. जेवता जेवता मनामध्ये द्वंद्व सुरू होतं. 500-600 बायकांनी केलेल्या त्या अन्नाची नासाडी समोर येत होती. चालताना मंदिरामध्ये पायाखाली बोरं, ऊस, तिळगुळ पायाला टोचत होते. विचारचक्र सुरू होतं, संक्रांतीचे वाण का असते? तर आपल्या जवळ जे काही आहे, ज्याचं काही चांगलं आहे ते तन मन धनाने एखाद्याला देणं, अशी ही अगाध हिंदू संस्कृती. ठरवले, पुढच्या वर्षीपासून फक्त संक्रांती दिवशी 2 हातांनी नमस्कार, बाकीचे काहीही नाही. मग पुन्हा आपापल्या दिनक्रमांमध्ये आम्ही व्यस्त असतानाच साधारण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये माझ्या नवरोबाला बबी मावशीचा फोन आला. म्हणाली, अरे बाबा, 4 दिवसापूर्वी पिशवी काढायचं ऑपरेशन एका ठिकाणी केलं, पण डॉक्टर म्हणाले पिशवी अर्धवट काढावी लागली आहे, कारण काहीतरी खराबी आहे. फोन ठेवल्यानंतर प्रमोदनी मला जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा खरं तर आमच्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली होती. एकतर 7-8 महिन्यांपूर्वी एक 35 वर्षाची बाई, जिला फक्त अंगावरून पांढरं जात होतं, तिचा आतूनचा तपास न करता ऑपरेशनसाठी घेतलंच कसं? सगळे रिपोर्ट्स का नाही केले? सिटी स्कॅन का नाही केला? MRI का नाही केला? असे असंख्य प्रश्न माझ्या मनामध्ये होते. मग आमची फोनाफोनी सुरू झाली. 2-4 फोन नंतर असं लक्षात आलं की मुंबईमध्ये एका डॉक्टरनीने खराबी आहे, पुढचे तपास करून मगच निर्णय घ्यावा लागेल असं सांगितलं होतं. पण एखाद्या पेशंटला एक असा जवळचा नातेवाईक भेटतो की तो म्हणतो, अगदी तो खूपच जवळचा असतो हो. म्हणाला, काय मुंबईचा डॉक्टर सांगतो या, तू ये गावाकडं. पिशवी काढायचं ऑपरेशन 10-12 हजारात होतंय इकडं. आणि मग काय, शिकली सवरलेली माणसं देखील वाहवत जातात. मनामध्ये काहूर माजलं होतं, का नाही बबी मावशी माझ्याकडे दाखवायला आली? खूप लांब म्हणून? का नाही तिने त्या मुंबईच्या दुसऱ्या एका जवळच्या गायनेकोलॉजिस्टचं ऐकलं, लुबाडेल म्हणून? मला माझा स्वतःचाही राग आला. का नाही त्याच्यानंतरच्या 4-8 महिन्यांमध्ये मी तिला फोन करून विचारलं की तुला पांढरं अंगावरून जात होतं ना, का नाही तपासायला आलीस माझ्याकडे? म्हणाले सुद्धा रागाने, त्या संक्रांतीच्या ओशा दिवशीचा वेळ तिने स्वतःच्या तपासणीसाठी दिला असता तर आज चित्र खरंच वेगळं असतं. 8-10 दिवसानंतर परत फोन आला, अगं अंगावरून लालसर खूप जात आहे. मी म्हणाले, या तुम्ही गावाहून आपण बघूया. गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर होता. अवघं वय 35-36 वर्ष. 3 लहान मुलं पदरी. मग टाटा मेमोरियलमध्ये ब्रॅकेथेरपी म्हणजे आतूनची रेडिएशन थेरपी, रेडिओथेरपी सुरू केली. मी गेले होते भेटायला. म्हणाल्या, तुझं एकदा ऐकायला हवं होतं. म्हटलं, असू दे, होईल सगळं व्यवस्थित. पण अर्धवट ऑपरेशनमुळेच व्हसायको व्हजायनल फिशुला बसला होता, म्हणजे लघवी योनी मार्गाद्वारे सतत येणं. खूपशा टाटाच्या उपचारांनंतर सुद्धा, केमोथेरपी, रेडिएशन नंतर सुद्धा बबी मावशी 8-10 महिन्यानंतर कायमची निघून गेली, 3 लेकरांना पोरकं करून. माझं मन खूप उदास होतं. जी गोष्ट 10 वर्ष आधी समजू शकते, कॅन्सरपूर्व तपासणी ज्याची उपलब्ध आहे, जर लवकर निदान झालं तर गर्भाशय ग्रीवेचा कॅन्सर पूर्णपणे बरा होतो, तर अशी एकही बबी मावशी गेली नाही पाहिजे. त्या दिवशी ठरवलं, खरं संक्रांतीचं वाण लुटायचं. शक्य आहे तिथे बोलायचं,
शक्य आहे तिथे सांगायचं. बायांनो, 35 वर्षानंतर आतूनचा तपास करा, पॅप्समियरचा तपास करा. गर्भाशयाच्या मुखाचं थोडंसं पाणी घ्यायचंय आणि ते तपासायला द्यायचंय. आपल्याला 10 वर्ष आधी ती टेस्ट सांगू शकते की कॅन्सरच्या पेशी त्याच्यामध्ये आहेत की नाहीत. कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि मोलियरनी तर असं लिहून ठेवलेलं आहे, इट इज नॉट ओनली फॉर व्हॉट वी डू दॅट वी आर हेल्ड रिस्पॉन्सिबल, बट ऑल्सो फॉर व्हॉट वी डू नॉट डू. म्हणजे आपण जे काही करतो त्याच्यासाठीच फक्त आपण जबाबदार ठरत नाही, तर आपण जे काही करत नाही त्याच्यासाठी सुद्धा आपण तेवढेच जबाबदार आहोत. खरं तर गेली 14-15 वर्ष हे जे मी काही संक्रांतीचं वाण लुटतेय त्याचा मला अभिमान असला तरीही एकही बबी मावशी होणार नाही यासाठी प्रयत्न करूयात. विकसित देशांप्रमाणेच कॅन्सरचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एकमेकांना हातभार लावणं गरजेचं आहे. कॅन्सरचं प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण करूयात, पॅप्समियर किंवा HPV DNA टेस्टिंग करूयात, गर्भाशय ग्रीवेच्या कर्करोगाचं समूळ उच्चाटन करूयात. आपण या कॅन्सरच्या निर्मूलनामध्ये कमी पडतोय कारण जागरूकतेचा अभाव आहे, अज्ञान आहे. कर्करोगाचं निदान होण्याची भीती आहे आणि त्यामुळेच खरं तर हे जे लवकर निदान होणं आहे ते होत नाहीये. आणि मला काही कशाला असलं होतंय, मला तर काहीच त्रास नाहीये, उगाचच कशाला तपास करायचा, अशी एक भावना आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्री सुलभ लज्जा आहे. या सर्वाला आपण मागे सारूयात आणि गर्भाशयाच्या ग्रीवेच्या म्हणजे सर्वायकल कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचं जो कॅन्सर आहे त्याचं समूळ उच्चाटन करण्याचं पहिलं पाऊल टाकूयात. आपल्या जवळच्या आई, बहीण, बायको, नातेवाईक यांना सर्वांना सांगूयात, जर तुझी 35शी ओलांडली असेल तर वर्षातून एकदा आतूनचा तपास कर, पॅप्समियर किंवा HPV DNA टेस्ट कर. जर ते नॉर्मल असेल तर 3 ते 5 वर्षातून तुला ह्या गोष्टी करायच्या. हा एक प्रयास आहे कॅन्सरला रोखण्याचा. हे संक्रांतीचं वाण लुटण्यात सर्वांनी माझी मदत करा आणि सर्वांनी स्वतःहून पुढे या कॅन्सरला रोखण्यासाठी. धन्यवाद.